Hello friends, we are continuing along with our Science 2 Life Processes in Living Organisms Part 6. इथं आता आपण एक क्विक रिकॅप घेतोय जे आपण मागच्या स्लाइड्समध्ये बघितलं होतं. वी हॅव सीन मायटोसिस. मायटोसिसमध्ये बघितलं की इट प्रोड्युसेस जेनेटिकली आयडेंटिकल सेल्स, म्हणजे ज्यांच्यात जेनेटिक इन्फॉर्मेशन सेम असते. यातनं डायप्लॉइड सेल्स बनतात. डायप्लॉइडचं रिलेशन 2 सोबत असतं, म्हणजे एक सेलचं डिव्हिजन जर झालं तर यातनं 2 सेल्स तयार होतात. ही प्रोसेस ऑर्गॅनिझमच्या लाईफटाईममध्ये होत असते, म्हणजे बॉडीच्या ग्रोथ होत असताना. याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं बिकॉज इट इन्व्हॉल्व्स ओनली सिंगल पॅरेंट. आणि यालाच एक्सटेन्शन इज मेयोसिस, ज्याला मियोसिस असंही म्हटलं जातं. मियोसिस या टॉपिकला आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. मियोसिसमध्ये जेनेटिकली युनिक सेल्स तयार होतात. युनिक सेल्स मीन्स इट विल इन्व्हॉल्व genetic combination of parent A as well as parent B. It results in formation of haploid cells. या प्रोसेसच्या शेवटी आपल्याला 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झालेले दिसतील. या प्रोसेसला सेक्शुअल रिप्रोडक्शन असंही म्हटलं जात असतं, कारण की याच्यामध्ये 2 पॅरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट आहे. सो लेट अस सी मियोसिस इन डिटेल. Meiosis process is completed through 2 different stages. One is meiosis 1 and another is meiosis 2. Meiosis 1 मध्ये रिकॉम्बिनेशन होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर होणार आहे बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम्स, आणि मग पुढे ते डिवाइड होतील, 2 डिफरंट ग्रुप्स तयार होतील. आपल्या बुकमध्ये मियोसिस या टॉपिकला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आपण सुद्धा त्याला शॉर्टमध्येच घेणार आहोत, पण आपल्या बुकपेक्षा थोडंसं एक्सटेंडेड फॉर्म तुम्हाला आपल्या स्लाइड्समध्ये दिसतील. नाव लेट अस सी. मियोसिस 1 ची जी फेज आहे इंटरफेसपासून चालू होते. इथं आपल्याला दिसतील एक डार्क ब्ल्यू कलरचा क्रोमोझोम आहे आणि एक लाईट ब्ल्यू कलरचा क्रोमोझोम आहे. दे बोथ बिलॉंग टू 2 डिफरंट पॅरेंट्स, पॅरेंट ए ॲज वेल ॲज पॅरेंट बी. ह्या 2 क्रोमोझोम्सचं डुप्लिकेशन होतं, ज्याला आपण DNA कॉपी म्हणतोय. आणि डुप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला क्रोमोझोम्स पेअर अप झालेले दिसतील. यातनं जे क्रोमोझोम्स तयार होणार आहेत हे आपल्याला फुल तयार झालेले दिसतील, आणि हे क्रोमोझोम्स एकमेकांच्या जवळ येतात. दे फॉर्म पेअर. आणि ज्यावेळेस पेअरिंग होते तर प्रोफेजमध्ये पुढची प्रोसेस असते रिकॉम्बिनेशनची. रिकॉम्बिनेशनच्या प्रोसेसमध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केलं जातं. ज्यावेळेस जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं त्यावेळेस जीन्सची इन्फॉर्मेशन एक्सचेंज होत असते बिटवीन 2 क्रोमोझोम्स. यातनं आपल्याला पुढची फेज म्हणजे मेटाफेज चालू होताना दिसते. मेटाफेजमध्ये हे क्रोमोझोम्स मिडल पार्ट म्हणजेच इक्वेटोरियल रिजनला आपल्याला दिसते. स्पिंडल फायबर्स फॉर्म होताना दिसतील फ्रॉम दी सेंट्रिओल्स. आणि त्यानंतर ॲनाफेज, याच्यामध्ये हे क्रोमोझोम्स ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ओढल्या जातील. ही सगळी प्रोसेस आपण प्रिव्हियसच्या व्हिडिओमध्ये मायटोसिसमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. पण इथं एक छोटासा फरक आपल्याला दिसेल. ज्यावेळेस आपण मायटोसिस बघत होतो, क्रोमोझोम्स ज्यावेळेस ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ओढल्या जातात त्यावेळेस ते सेम असतात, कारण की त्यांच्यात जेनेटिक मटेरियलसुद्धा सेम आहे. पण इथं जेव्हा आपण ॲनाफेज 1 बघतोय, इथं आपण बघतोय की जे क्रोमोझोम्स ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ओढल्या जातात ते थोडेसे डिफरंट दिसतात. ज्यावेळेस आपण इंटरफेज आणि प्रोफेज 1 ची सुरुवात केली होती त्यावेळेस आपण असं बघितलं की एक क्रोमोझोम हा डार्क ब्ल्यू कलरचा आणि दुसरा हा लाईट ब्ल्यू कलरचा. पण आता ज्यावेळेस ॲनाफेज 1 मध्ये आपण बघतोय हे क्रोमोझोम्स ऑपोजिट डिरेक्शनमध्ये जेव्हा ओढल्या जातात त्यावेळेस यांचे कलर मिक्स झालेले आहेत, कंबाईन झालेले आहे. जो पहिला क्रोमोझोम दिसतोय तिथं डार्क ब्लू सोबत लाईट ब्लू आहे, आणि जो दुसरा क्रोमोझोम आहे तिथं लाईट ब्लू सोबत डार्क ब्लू आहे. याचं मिनिंग असं की हे जेनेटिक रिकॉम्बिनेशनचं पर्पज आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे सम जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ पॅरेंट ए हॅज बीन ट्रान्सफर टू पॅरेंट बी अँड वाइस वर्सा, दॅट इज पॅरेंट बी ट्रान्सफर टू पॅरेंट ए. That's why we can find that 2 different chromosomes are generated out of this. ज्यावेळेस हे क्रोमोझोम्स ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ओढल्या जातील, when they are pulled apart, you will find that they are now being resulting into formation of 2 different cells, which occurs in telophase 1 as well as cytokinesis. आपण हे पण बघितलं होतं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की सेल डिव्हिजन होत असताना मध्ये एक गॅप तयार होत असतो, ज्याला फरो असंही म्हटलं जातं. इथं त्याला म्हटलं गेलं सेल पिंचेस. पिंचेस म्हणजे मध्ये एक गॅप तयार होतोय आणि त्यातनं 2 वेगळे सेल्स तयार होताना आपल्याला दिसतात.
दिस इज जस्ट ए ॲनिमेटेड एक्सप्लेनेशन ऑफ द पार्ट दॅट वी हॅव सीन टिल नाव. इथं ॲनिमेशन थोडंसं क्विक आहे म्हणून त्याला आपण स्लोली समजून घेऊ. वी कॅन सी दॅट फर्स्ट पार्ट देर आर 2 डिफरंट क्रोमोझोम्स. या क्रोमोझोम्सचं पेअरिंग होतं. पेअरिंग झाल्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर इज एक्सचेंज and after exchange chromosomes are pulled apart and then 2 different cells, 2 haploid cells are formed. This is what is going to take place in meiosis 1. Our next phase is meiosis 2. Meiosis 2 is just like mitosis. आता जे आपण बघणार आहोत ते एक्झॅक्टली मायटोसिस सारखं बघणार आहोत. फक्त मायटोसिस ही प्रोसेस एक सेलवरती एक्झिक्यूट होत होती, पण आत्ता जे आपण मायटोसिस बघणार आहोत हे 2 डिफरंट हॅप्लॉइड सेल्सवरती होणार आहे. So you will see mitosis process going on 2 different cells. In this stage, 2 different haploid daughter cells are formed in meiosis 1. They are going to undergo reduction division by separation of recombined sister chromatids आणि यातनं 4 haploid daughter cells फॉर्म होतील. आता ही मियोसिस 2 आहे म्हणून पुन्हा एकदा आपण प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज बघणार आहोत, पण त्याच्यापुढे सफिक्स असणार आहे 2. मग प्रोफेज 2ची सुरुवात होते की जे 2 डॉटर सेल्स आहेत ते आता सेपरेट होताना दिसतात आहेत आपल्याला. न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे निघून जाईल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन निघून गेल्यानंतर हे क्रोमोझोम्स मिडल पार्टमध्ये अरेंज होतील, जे मेटाफेज 2मध्ये होतं. क्रोमोझोम्स मिडल पार्टमध्ये अरेंज झाल्यानंतर स्पिंडल फायबर्सने कनेक्ट होतील आणि स्पिंडल फायबर्स आता या क्रोमोझोम्सला ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ओढतील. ॲनाफेजमध्ये आपण असं बघतोय की दीज क्रोमोझोम्स दे आर पुल्ड अपार्ट, दे आर गेटिंग सेपरेटेड. जे सिस्टर क्रोमॅटिड होते ते आता ब्रेक झालेले आहेत सेंट्रोमियरमधनं, म्हणजेच मिडल पार्ट ऑफ दी क्रोमोझोमकडनं, आणि आता हे क्रोमोझोम्स पूर्णपणे सेपरेट झालेले आहेत. इन टेलोफेज 2 ॲज वेल ॲज सायटोकायनेसिस वी कॅन नोटीस दॅट न्यूक्लियस डिव्हिजन हॅज टेकन प्लेस अँड पोस्ट न्यूक्लियस डिव्हिजन दी सायटोप्लाझमिक डिव्हिजन ऑल्सो टेक्स प्लेस. म्हणजे सायटोप्लाझमसुद्धा हा सेपरेट होऊन जातो. आणि फायनली आपल्याला 4 डॉटर सेल्स तयार झालेले दिसतात. इफ यू नोटीस इन दिस 4 डॉटर सेल्स you will find that none of these daughter cell is same. They all are carrying unique genetic information. आणि युनिक इन्फॉर्मेशन कशामुळे झाली तर ती जेनेटिक रिकॉम्बिनेशनच्या प्रोसेसमुळे. दिस इज हाऊ मियोसिस टेक्स प्लेस. याच मियोसिसचं जी सेकंड फेज आहे दॅट इज मियोसिस 2, ते इथं ॲनिमेटेड फॉर्ममध्ये आपण बघतोय. आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलं होतं की 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाले. हे 2 हॅप्लॉइड सेल्स मधल्या पार्टमध्ये लाईनअप होतात. ऑपोजिट डिरेक्शनमध्ये क्रोमोझोम्स ओढल्या जातील आणि त्यातनं 4 हॅप्लॉइड सेल्स हे फॉर्म होतील. दिस इज हाऊ मियोसिस 2 टेक्स प्लेस. आता आपल्याला मियोसिस 1 आणि मियोसिस 2 हे ॲनिमेटेड फॉर्ममध्ये एक स्ट्रेचमध्ये बघायचं आहे. इट स्टार्ट्स विथ ओव्हर हिअर. यू कॅन फाइंड द क्रोमोझोमल मटेरियल डुप्लिकेट्स. आफ्टर डुप्लिकेशन पेअरिंग अप अँड रिकॉम्बिनेशन ऑकर्स. रिकॉम्बिनेशनसोबत क्रॉसओव्हर झाल्यानंतर क्रोमोझोम्स बिंग पुल्ड अपार्ट, 2 सेल्स होतात आणि 2 सेल्स जेव्हा तयार होतात त्यातनं फक्त मायटोसिसची प्रोसेस होते. मायटोसिसच्या प्रोसेसमध्ये क्रोमोझोम्स ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ओढल्या जातील आणि त्यातनं 4 डिफरंट हॅप्लॉइड सेल्स हे तयार होतात. आवर नेक्स्ट पार्ट इज यूज युअर ब्रेन पॉवर, जे आपल्याला पेज नंबर 20वर दिसतंय. इथे आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, जसं व्हॉट डू यू मीन बाय डायप्लॉइड 2n सेल. तर डायप्लॉइड 2n हा असा सेल असतो ज्याच्यामध्ये क्रोमोझोम्सचे 2 सेट असतात, म्हणून त्याला डायप्लॉइड याचा रेफरन्स दिला जातं. याच्या अगेन्स्ट अजून एक क्वेश्चन आहे की व्हॉट डू यू मीन बाय हॅप्लॉइड सेल, जिथं n असं लिहिलेलं आहे. जर 2nचं रेफरन्स हे डायप्लॉइडसोबत असेल तर nचं रेफरन्स हे हॅप्लॉइड आहे. 2nचं कनेक्शन आपण 2 सोबत लावतो, मग nचं कनेक्शन आपल्याला 1 सोबत लावावं लागतं. म्हणजे हॅप्लॉइड सेल हा क्रोमोझोमचा फक्त एक सेट असतो. याचं एक्सप्लेनेशन एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन फॉर्ममध्ये इथं आपण बघतोय. डायप्लॉइड म्हणजे 2n. इथं आपल्याला कळतं आहे की क्रोमोझोम्सचे 2 सेट अवेलेबल आहेत, पण हॅप्लॉइडमध्ये फक्त त्याच क्रोमोझोमचा 1 सेट हा अवेलेबल असतो. व्हॉट डू यू मीन बाय होमोलोगस क्रोमोझोम्स. होमोलोगसबद्दल आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो आहोत की होमो याचा रेफरन्स असतो सेम. मग असे क्रोमोझोम्स ज्यांचा स्ट्रक्चर सेम आहे, सिमिलर आहे, यांना आपण होमोलोगस असं म्हणतोय. हे डायप्लॉइड सेलमध्ये प्रेझेंट असतात. इथं आपण परत एक व्हिज्युअल एक्झाम्पल बघतोय. एक क्रोमोझोम जो ऑरेंज कलरचा दिसतोय आणि दुसरा सम ब्राउनिश कलर.
वन बिलॉंग्स टू पॅटर्नल म्हणजे फादर ब्लड लाईन अँड अनादर बिलॉंगिंग्स टू मॅटर्नल म्हणजे मदर ब्लड लाईन. या दोघांचे कॉम्बिनेशन होणार आहे. रेप्लिकेशनचा अर्थ आहे डुप्लिकेशन, आणि डुप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला ते सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झालेले दिसतात, जे पेअरच्या फॉर्ममध्ये म्हणून त्यांना आपण होमोलोगस क्रोमोझोम्स असं म्हणतो. त्यांचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर हे सिमिलर आहे. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज वेदर दी गॅमेट्स आर डायप्लॉइड ऑर हॅप्लॉइड. गॅमेट्स कोणत्या फॉर्ममध्ये असतात, डायप्लॉइडच्या की हॅप्लॉइडच्या? तर गॅमेट्स हे हॅप्लॉइडच्या फॉर्ममध्ये असतात. आणि हे कशामुळे होते तर वाय? द रिझन इज मियोटिक सेल डिव्हिजन. इथे आपण बघतोय की हॅप्लॉइड स्पर्म सेल विच इज बिलॉंगिंग टू मेल आणि हॅप्लॉइड एग सेल विच इज बिलॉंगिंग टू फिमेल हे हाफ जेनेटिक मटेरियल कॅरी करतात, आणि यांचं युनियन म्हणजे कॉम्बिनेशन झाल्यानंतर डायप्लॉइड झायगोट हा स्ट्रक्चर तयार होत असतो. याला फर्टिलायझेशन असंही म्हटलं जात असतं. हाऊ आर दी हॅप्लॉइड सेल्स फॉर्म? याला आपण अगोदरच डिस्कस केलं. हॅप्लॉइड सेल्स हे फॉर्म होतात मियोटिक सेल डिव्हिजनमधनं. तीच मियोसिसची प्रोसेस आपण परत एकदा क्विकली बघतोय. दॅट फर्स्ट क्रोमोझोमल मटेरियल डुप्लिकेट्स, क्रॉसिंग ओव्हर, पेअरिंग अप फॉर्म्स, chromosomes are pulled apart, and after being pulled apart they will further undergo mitosis to form 4 haploid cells. Next, या हॅप्लॉइड सेल्सचं इम्पॉर्टन्स काय असतं? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दीज हॅप्लॉइड सेल्स? दे आर रिक्वायर्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. जसं आपण इतक्यात बघितलं होतं स्लाईडमध्ये की हाफ जेनेटिक मटेरियल इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मेल अँड हाफ जेनेटिक मटेरियल इज कॉन्ट्रीब्युटेड बाय फिमेल पॅरेंट, आणि यांचं मग युनियन होणार आहे. याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो, कारण की इथं सेक्स सेल्स कंबाईन होत असतात. गॅमेट्स कंबाईन ड्युरिंग दिस फर्टिलायझेशन, आणि या फर्टिलायझेशनमधनं जी प्रोजेनी तयार होणार आहे, फ्युजन विल लीड टू व्हेरिएशन्स इन दी प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे नेक्स्ट जनरेशन. या नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला काही युनिक फीचर्स दिसणार आहेत, ज्यांना आपण व्हेरिएशन्स असं म्हणतो. नाव सम ॲक्टिव्हिटी फॉर युअर सेल्फ स्टडी. Here you can see there is a try this which is present on this page, which says that various phases of cell division are shown which occurs in the root tips of onion. Onionच्या root tips मध्ये various phases of division आपल्याला दिसतात. मग आपल्याला हे बघायचं की हे कोणत्या टाईपचे डिव्हिजन आहेत आणि त्याचे टाईप्स आपल्याला ओळखायचे आहेत. You can see the diagram over here. Now this is your task to label this diagram properly according to their stages as well as phases. आणि हे कोणत्या टाईपचं सेल डिव्हिजन आहे हे सुद्धा आपल्याला ओळखायचं आहे. वी हॅव वन मोर क्वेश्चन फॉर सेल्फ स्टडी अँड दिस इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. ही डायग्रामच जर आली तर ही 2 मार्कपर्यंत येऊ शकते, 2 to 3 मार्क्स. फर्स्ट ह्या क्वेश्चनचं स्टार्ट आहे की यू आर सपोज टू एक्सप्लेन ऑक्सिडेशन टेकिंग प्लेस विथ रिस्पेक्ट टू कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ॲज वेल एज प्रोटीन्स. आणि मग आपल्याला ही डायग्राम जी रॉंग दिलेली आहे त्याला करेक्ट करायचं आहे. सम इम्पॉर्टंट टॉपिक्स फ्रॉम दिस चॅप्टर. इट इन्व्हॉल्व्स एरोबिक रेस्पिरेशन, एनएरोबिक रेस्पिरेशन आणि सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा मायटोसिस आणि मियोसिस बोथ. त्यातल्या त्यात मायटोसिस हे आपल्या बुकमध्ये खूप जास्त डिटेलमध्ये दिलं आहे, सो आय विल रेट मायटोसिस ओव्हर मियोसिस. And final part is which are the questions those are expected appeared in board exams. एक MCQ आपण बघतोय जो 1 मार्कसाठी आलेला होता. स्पिंडल फायबर स्टार्ट अपिअरिंग फ्रॉम डॅश स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. अ व्हेरी इझी क्वेश्चन. याला आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. जस्ट रेफर टू इट अँड ट्राय टू आन्सर. अँड सेकंड पार्ट जो आला होता दॅट इज गिव्ह रिझन. हे 2 मार्क्ससाठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. दॅट वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. याच्याबद्दल सुद्धा आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेलमध्ये बोललो आहे की एनर्जी कशी वापरल्या जात असते, आणि एक स्पेसिफिक सेगमेंट आपण तिथं टार्गेट केलेलं आहे, जिथं एक क्वेश्चन होता की वी स्वेट अ लॉट ड्युरिंग समर टाईम ऑर ड्युरिंग परफॉर्मिंग सम हेवी एक्सरसाइज. हे त्याच क्वेश्चनचं एक्सटेन्शन आहे. त्या क्वेश्चनला थोडं मॉडिफाय केलेलं आहे की वी फील एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे ज्यावेळेस बॉडीतनं स्वेट हे खूप जास्त एक्झर्ट होऊन जातं त्यावेळेस बॉडीला थकवा जाणवत असतो, त्याला आपण एक्झॉस्टेड फिलिंग ही म्हणतो.
right? If you refer to that video, you can definitely answer this part also. It's very easy.